नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मी आता निघालो आहे एका गणपतीच्या वर्कशॉपमध्ये जे आहे कळव्यात, आणि तिथे जास्त करून इको फ्रेंडली गणपती असे आहेत आणि स्वस्त दरात आहेत जी तुम्हाला परवडतील अशा. आणि मला विनंती केली होती की तुम्ही येऊन तिथे ब्लॉग करा, जेणेकरून आपले ठाणा, मुंब्रा आणि कळवा या भागातले कोणी जवळचे असतील तर तिथे येऊन मूर्ती खरेदी करतील. तर आता जातो आहे तिथेच कारखान्यात, आणि त्यांचं स्पेशालिटी आहे की इको फ्रेंडली आहे, म्हणजे शाडू माती, पोठ्ठा आणि गोंड टाकून पूर्ण मिश्रित असं त्यांचं मूर्त्या तयार करतात. अशा काही त्यांच्या मूर्त्या बनवतात इको फ्रेंडली. तर आपण जाऊया आता तिथे आणि व्हिजिट करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो तिथे गेल्यावर. चला. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे स्टुडिओजवळ. श्री शारदाई आर्ट्स म्हणून स्टुडिओ आहे. दिनेश पंडित यांचा हा आर्ट स्टुडिओ आहे आणि ते आता इथे काम करत आहेत. ते आता एका मूर्तीचं काम चालू आहे आणि इथे सगळ्या मूर्त्या ठेवल्या आहेत. आता या इथे बघून घ्या. पूर्ण मूर्त्यांची माहिती यांच्याकडून घेऊया आणि किती कॉस्ट आहे वगैरे ते तुम्हाला आता कळेलच, हे सांगतीलच पूर्ण डिटेल्स. आता आपण यांना एक एक प्रश्न विचारूया कसं काय आहे ते इथलं. चला भेटूया मग त्यांना. मित्रांनो, आता मंगेश सर आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला पूर्ण माहिती सांगतील इथली, कुठले कुठले गणपती आहेत, मूर्त्या आहेत आणि त्याचे रेट्स वगैरे पूर्ण डिटेल्स यात आपल्याला सांगतील. आपण 3 मटेरियलमध्ये मूर्त्या करतो. जो आता सरकारकडनं विषय चालले पर्यावरणपूरक मूर्त्या बनवा. विषय असा की लोकांना फक्त शाडूच्या मूर्त्या माहिती आहेत आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिसूळ असतात, वजनाला जड असतात, तर त्या सोयीस्कर व्हाव्यात. त्यासाठी आपण एक पर्यावरणाच्या दृष्टीने वेगळ्या मटेरियलमध्ये हलक्या मूर्त्या केल्या. आता ह्याच्यामध्ये आपण ही लाल माती शेणापासून बनवलेली मूर्ती आहे. ज्या वेळेला घरी काही लोक विसर्जन करतात, मग तो विसर्जनाचा जो गाळ आहे तो कुठे टाकावा,
तर तो कुंडीमध्ये टाकू शकतात. त्या दृष्टीने आपण आम्ही मूर्ती बनवलेली आहे. त्यानंतर ह्याचं वजन कमी आहे, एवढून जास्त वजन नाही आहे. POPच्या वजनाच्या लेवलला ही मूर्ती असते. त्यानंतर हे दुसरं आपलं एक मटेरियल आहे शाडू, पुठ्ठा आणि गोंद. आपण न्यूजपेपर वापरत नाही आहे, पुठ्ठा वापरतो. पुठ्ठा स्प्रेड पण होतो आणि रिसायकलिंगसाठी पुन्हा यूज करू शकतो. तर ह्या जसं POPच्या मूर्त्या असतात तर POPपेक्षा सुद्धा 1-2 किलो कमीच वजनाच्या मूर्त्या कॅरी करू शकतो आणि विसर्जनाला पण लवकर विसर्जन होईल आणि रिसायकलिंग पण करू शकतो. त्यानंतर ही शाडू माती, जी आता सगळ्यांनाच माहिती आहे शाडू मातीच्या मूर्त्या, पण ह्याच्यामध्ये पण आम्ही प्रयत्न केले की मूर्त्या कमी वजनाच्या व्हाव्यात, लोकांना उचलायला इझी पडाव्यात आणि विसर्जन पण लवकर व्हावं. तर तुमच्याकडे किती फुटापर्यंत आणि कुठपर्यंत असतात, म्हणजे किती फुटापर्यंत आपण असू शकतं? 9 इंचापासून सुरुवात आहे आणि ह्या मूर्त्या आपण 10-15 फूट जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल किंवा मंडळाच्या असेल त्याही मूर्त्या आपण मंडळाच्या घेऊ शकतो. आता आपलं देवीची बुकिंग चालू झालेली आहे. देवीमध्ये आपण जे मुंबईला, जे लोकांना मुंबईला पॅटर्न आवडतात साडी नेसवणाऱ्या क्रिकेटमधल्या देव्या, तर त्यामध्ये सुद्धा आपण मूर्त्या गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. आपण गेल्या वर्षी 6.5 फुटाची मूर्ती केली, त्याला 12 दिवस साडी नेसवून पण मंडळाला अरेंज करून दिलेली आहे. आता सिंहासनावरच्या मूर्त्या पाहिजे असेल त्याची पण आपली बुकिंग चालू आहे. जर मंडळांना पाहिजे असतील मूर्त्या तर आपली एक पुढच्या महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत आपण ती बुकिंग घेतोय नवरात्रीसाठीच्या. ह्या मूर्तीची कधीपर्यंत शेवट तारीख, म्हणजे जर कोणी इंटरेस्टेड असेल तसं पण सध्या आता विषय असा आहे की बुकिंग तर आपली सध्या चालूच आहे. जोपर्यंत आता काही मूर्त्या अवेलेबल आहेत तर तोपर्यंत आपण बुकिंग घेतोय. तसं एंड नाही आहे की कस्टमर जोपर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत तोपर्यंत आपण मूर्त्या लोकांना देऊ शकतो. किती फुटापासून प्राइस स्टार्ट आहे, म्हणजे कॉस्ट आपल्याकडे आता 1000 रुपयापासून स्टार्ट आहे. 1000 रुपयापासून आहेत, 1000 नंतर आपले 1300 आहेत, 1500 आहेत. जसं लोकांना कॅपेबल मूर्ती आहेत तशा, त्यामुळे जास्त आपले कॉस्ट नाही. कारण काही लोकांना वाटतं 12,000ला मूर्ती भेटते, 15,000ला मूर्ती, तेवढा आपले रेट नाही. आपले रेट रिजनेबल आहेत. जसं काम आहे, लोकांना चित्र पाहिजे तर चित्र पण आपण मूर्त्या देतो. पण आता ही वेळ नाही आहे. जर दसऱ्यानंतर समजा लोक आली आपल्याकडे बुकिंगला तर त्यांना चित्र पाहिजे, आपण चित्र बनवून देऊ. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे हे डिझाईन करून देऊ शकता म्हणजे मूर्ती. आणि दुसरं म्हणजे मला ही शेड आणि लाल माती जे बोलतात त्यांची कॉस्टिंग कसं पडेल आपल्याला? आता लाल माती शेणाची जर मूर्ती म्हटली तर आपल्याकडे नाही ना म्हटलं तरी आता ह्या मूर्तीची किंमत कमीत कमी 3700 पासून स्टार्टिंग आहे आपली. जे 1.25 फूट 1.5 फुटामध्ये ज्या मूर्त्या येतात 3700 पासून लोकांना ते परवडतील त्या रेंजमध्येच आहेत मूर्त्या आपल्या. आणि पुट्ट्याचे सुद्धा सेम पुट्टा शाडू मातीच्या मूर्त्यांमध्ये थोडा रेटमध्ये फरक आहे. प्रत्येक मटेरियलमध्ये शाडूचा रेट 100-200 रुपयाचा फरक आहे. आता ही जर पकडली तर ही जाते 19 ते 20 इंचामध्ये. ही आपण 5000 पर्यंत ते 5.5 पर्यंत मूर्त्या देतो. आणि इथे शाडू माती जे ठेवलंय, जे सेंदेची स्टाईल आहे ती तुम्हाला दिसेल. विशाल दादांचे पण आपल्याकडे मॉडेल अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण हातामध्ये हातार देतोय, कानात बाली आहे. म्हणजे जेवढं जिवंतपणा वाटेल, जेवढं आपल्या मूर्त्यात तेवढं बहुतेक मूर्त्यांना आपण हत्यारे लावून देतो. बघा मित्रांनो, मूर्ती अशी काय दिसते. आणि इथे मागी गणपतीचे सुद्धा ऑर्डर मिळेल. बुकिंग आपल्या आहेत. कधीपासून सुरू होतं त्यांचं बुकिंग? बाकीचं आता पण लोकांनी जर मागीची ऑर्डर दिली तर आपण ऑर्डर घेऊ शकतो आता. अच्छा. आणि देवींची वगैरे पण तुम्हाला आपलं बुकिंग चालू आहे. अच्छा. आपण पर्यावरणाचा जो विषय चाललाय आता 2-3 वर्षापासून कोर्टामध्ये चालू आहे, तर रिसायकलिंग होणं पण अत्यंत महत्वाचं आहे. आणि वाहत्या पाण्यामध्ये सरकारचं जे म्हणणं आहे की विसर्जन करू नका, त्या दृष्टिकोनातनं माझं म्हणणं एवढंच आहे लोकांना की तुम्ही हे जे आता मूर्त्या घेत आहेत, POPच्या मूर्त्या घेत आहेत, किंवा काही लोकांना वाटतं की त्या मूर्त्या ठिसूळ असतात मातीच्या, तर शक्यतो लोकांनी POPच्या मूर्त्या न घेता इको फ्रेंडली मूर्त्यांकडे वळावं. आणि विसर्जन पण चांगलं आहे आणि रिसायकलिंग पण लवकरात लवकर मूर्त्या होतात. सरकारचं पण म्हणणं ते आहे. त्या धैर्यातनं आम्ही या मूर्त्या चालू केल्यात. वजनाला पण इझी आहेत, म्हणजे वजनाला जी कॅपेबल मूर्त्या पडतात लोकांना त्या पण त्या हिशोबाने या मूर्त्या बनवल्या. तर लोकांनी मॅक्झिमम लोकांनी इको फ्रेंडली मूर्त्या घ्याव्यात आणि शक्यतो कार्यशाळेतनं घ्याव्यात. त्यानेकरून कार्यशाळेतल्या मूर्त्यांची जी क्वालिटी लोकांना कळेल. कारण या ज्या मूर्त्या जे ह्याच्यामध्ये कलर्स वापरले जातात ते क्वालिटी वाईजच असतात आणि मूर्त्या दिसायला पण सुंदर आहेत. तर शक्यतो जिथे ज्या लोकांना हे काम येतं त्या इथूनच मूर्त्या शक्यतो लोकांनी घ्याव्यात असं माझं तरी म्हणणं आहे. तर दादा आपल्याला इकडचा ॲड्रेस सांगा, जेणेकरून आपले इकडे येतील आणि बुकिंग करतील. आपले आजूबाजूचे ठाणा, कळवा आणि मोमऱ्याचे वगैरे जे असतील ते आहे. कळवेला आहे ठाणा कळवा, प्रशांत कॉर्नरच्या बाजूला एक महात्मा फुले नगर म्हणून आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. बिल्डिंगचं नाव आहे मोरेश्वर अपार्टमेंट. 3 नंबर आणि 7 नंबरचा आपला गाळा आहे. आणि देवीची जी बुकिंग आहे, इको फ्रेंडली मूर्त्या जर मंडळांना पाहिजे असतील
तर त्यांनी 10 ते 15 तारखेपर्यंत आपण बुकिंग घेतोय. तर देवीच्या बुकिंगसाठी लवकरात कोणता महिना बोलला 10 ते 15? पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टच्या. ऑगस्टपर्यंत. कारण आपलं काम गणपतीच्या आधीच देवीचं चालू करतोय. अच्छा. कारण 15 दिवसामध्ये देव्या बनवणं या काय वेळ तेवढा नाही भेटत, त्यामुळे आपण बुकिंग लवकर घेतोय. पण आपण ठराविकच बुकिंग घेतोय. त्यामध्ये काही लोकांना जे बॅकग्राऊंडवाल्या म्हणजे सिंहासनावरच्या मूर्त्या पाहिजे, तर आपण ते फायबर बॅकग्राऊंडमध्ये आपण मूर्त्या मंडळांना देण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. जे जसं मुंबईला साडी नेसून ज्या मूर्त्या भेटतात त्या आपण ठाण्यात पण द्यायचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि हे कलर काम करायला किती जाईल? आपला म्हणजे मी नेक्स्ट टाइम येईन ना. आपलं 1 तारखेनंतर आपलं हे करत काम चालू आहे. अच्छा. शक्यतो आम्ही 1 तारखेपर्यंत प्रयत्न करू, झालं तर त्याच्या आधीच होईल. 10 तारखेचं आपलं काम वाटतं. 10 तारखेपर्यंत आठ. 10 तारखेचं. तर मित्रांनो, मी 10 तारखेनंतर पुन्हा येईन आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची कलर काम झालेलं असेल ते तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही आवडलं म्हणजे ह्या मूर्त्या जरी आवडल्या तरी तुम्ही येऊन इथे बुक करू शकता. आणि दादा आपल्याला स्वस्तात हे करून देते, म्हणजे लोकांना परवडेल अशा ह्याच्यातच आहे. बाकी ठिकाणी जसे रेट वाढलेले असतात त्याच्यापेक्षा तरी इथे कमी आहेत. तर तुम्हाला परवडतील अशा रेटमध्ये दादा आपल्याला देईल करून. आणि इथे आता नवीन मूर्ती एक होते, ही पण नवीनच आहे ना? हो, दगडू आहे. ही दगडूशेठ नवीन मूर्ती आहे. पण मूर्ती भेटेल आपल्याकडे. ती उद्या फायनल होऊन जाईल मूर्ती आपली. ही उद्या होऊन जाईल. मित्रांनो, आता तुम्ही पाहिल्यात मूर्त्या सगळ्या आणि दादाने आपल्याला चांगली माहितीसुद्धा दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मूर्त्या आहेत इको फ्रेंडली. तर तुम्हाला पाहिजे असतील तर इथे नक्की बुक करा. मी नंबर वगैरे इथे देईनच स्क्रीनवर. आणि 10 ऑगस्टनंतर पुन्हा येईन, जेव्हा कलर झालेला असेल पूर्ण मूर्त्यांचा, तेव्हा पुन्हा एकदा व्हिजिट करेन आणि तेव्हा पुन्हा एकदा दाखवीन. आणि आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी.